प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. या भागात आपण पाहणार आहोत की सागर मुक्ताला जेलमधून बाहेर काढेल का? कार्तिकचा खरा चेहरा समोर येईल का? आणि मुक्ता कार्तिकचे सत्य सर्वांसमोर सांगितल्यानंतर कार्तिकला सागर घराबाहेर काढेल का? इकडे सागर मुंबईची मीटिंग संपवून घरी परत आलेला असतो, तर सर्वजण सागरचीच वाट पाहत असतात. इंद्रा सागरला म्हणते, आलास का तू? तुला काय गरज होती सावनीजवळ जायची? त्यावर सागर म्हणतो की तुम्हाला कोण म्हणाले? इंद्रा म्हणते, हर्षवर्धनचा कॉल आला होता आणि तो म्हणत होता की सागर आणि सावनी एकत्र हॉटेलवर आहेत म्हणून. सागर म्हणतो की तसं काही नाहीये, मी फक्त आदित्यसाठी तिथे गेलो होतो. आदित्य खूप आजारी होता म्हणून मी गेलो होतो. इंद्रा म्हणते की हर्षवर्धन फोन करून नाही ते बोलला. त्यावर सागर म्हणतो की आदित्यला रात्रभर त्रास होत होता, त्यामुळे मी तिथे गेलो होतो आणि मला तिथे थांबावे लागले. सागर पुढे म्हणतो की मुक्ता आणि सई कुठे आहे? त्यावर इंद्रा म्हणते, सई तिच्या मावशीकडे गेली आहे आणि मुक्ता काल रात्रीपासून गायब आहे. सागर म्हणतो की हद्द आहे, ही अशी सर्वांना सोडून कशी काय जाऊ शकते? आणि इंद्राला म्हणतो की तिचा नंबर पण लागत नाहीये. इंद्रा म्हणते, ती तिच्या माहेरी आहे का ते बघ. त्यावर सागर म्हणतो की तुम्ही तिथे अजून पाहिले नाही का? त्यावर इंद्रा म्हणते की मी का जाऊ तिथे? तुझी चूक आहे, तू जाऊन बघून ये. त्यावर सागर उठतो आणि मुक्ताच्या माहेरी जाऊन बघतो. तिथे पण ती नसते. आता मात्र सागरला खूप टेन्शन येते. सागर लकीला कॉल करून सांगतो की मी मुक्ताच्या क्लिनिकला चाललो आहे आणि तिथे आहे का ते बघतो. इकडे लकी ठीक आहे म्हणतो. कार्तिक त्यांचे बोलणे ऐकत असतो आणि तो त्या मुक्ताच्या ऑफिसमधल्या मुलीला कॉल करतो आणि सर्व काम नीट केले आहे ना? त्यावर ती मुलगी म्हणते, हो हो, मी सर्व काम नीट केले आहे. इकडे सागर मुक्ताच्या हॉस्पिटलमध्ये जातो, पण हॉस्पिटल बंद असते. तिथे वॉचमन असतो. तो म्हणतो की हॉस्पिटल बंद आहे, तुम्ही उद्या या. सागर म्हणतो, मी तिचा नवरा आहे आणि ती रात्रीपासून घरी नाही आहे. तुला काही माहीत आहे का ती कुठे गेली आहे? त्यावर तो वॉचमन म्हणतो की मला काही माहीत नाही आहे, पण त्या सकाळपासून हॉस्पिटलला नाहीत आणि मला काही बरोबर वाटत नाही आहे, तर तुम्ही पोलीस कंप्लेंट करून बघा. त्यावर सागर वॉचमनला स्वतःचा नंबर देतो आणि म्हणतो की जर मुक्ता आली तर मला या नंबरवरती कॉल कर, आणि तिथून निघून जातो. सागर पोलीस स्टेशनला जातो आणि पोलिसांना म्हणतो की मला एक मिसिंग केस नोंद करायची आहे आणि मुक्ताचे नाव सांगतो. त्यावर पोलीस म्हणतात की तुमचे भांडण झाले आहे का? का रुसून गेली तुमची बायको? त्यांचा एखादा फोटो असेल तर दाखवा. सागर त्यांच्या मोबाईलमधील मुक्ताचा फोटो काढून पोलिसांना दाखवतो आणि म्हणतो, या आहेत त्या. त्यावर पोलीस म्हणतात की डॉक्टर आहेत का? तेव्हा सागर म्हणतो, तुम्हाला कसं माहीत? त्यावर पोलीस म्हणतात की या तर रात्रीपासून इथेच आतमध्ये आहेत. तेव्हा मात्र सागरच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला खूप टेन्शन येते आणि मुक्ताकडे जातो. सागर मुक्ताला विचारतो की काय झालंय तुला मुक्ता? तू अशी इथे कशी काय? मुक्ता काहीच बोलत नाही. इतक्यात तिथे सागरचा साडू पण येतो आणि पोलिसांना म्हणतो की मुक्ताला सोडवण्यासाठी आलोय. मुक्ता कुठे आहे? त्यावर पोलीस म्हणतात की अजून कोण कोण येणार आहे का? त्यावर सागरचा साडू म्हणतो की अजून कोण म्हणजे अजून कोण आलंय? त्यावर पोलीस म्हणतात की एक जण आलेला आहे आणि स्वतःला मुक्ताचा नवरा सांगत आहे. मग तो सागरकडे जातो आणि म्हणतो की सागर तुम्ही इथे? त्यावर सागर म्हणतो की मी मिसिंग केस नोंद करायला आलो होतो, तर ही इथेच मिळाली. सागर पोलिसांना म्हणतो की मुक्ताला सोडून द्या, तिचा काही दोष नाहीये. त्यावर पोलीस म्हणतात, असं सोडता येणार नाही. त्यांच्यावर एका मुलीस धमकावण्याचा आणि तिच्या आईला जीवे मारण्याची केस आहे. त्यावर सागर म्हणतो की हे बघा साहेब, हे अजून सिद्ध झालेलं नाहीये, ती बेकसूर आहे. त्यावर पोलीस म्हणतात की हा हा, इथे सर्वजण बेकसूरच येतात आणि यांना असे सोडता येणार नाही. सागर म्हणतो, ठीक आहे, मी वकिलाला बोलावतो. थोड्याच वेळात वकील येतो. सागर वकिलाला म्हणतो की हे कागद पोलिसांच्या तोंडावर फेकून मारा आणि मुक्ताला सोडायला सांगा. आणि वकील मुक्ताला सोडवण्यासाठीची कागदपत्रे पोलिसांकडे देतो. पोलीस मुक्ताला सोडायला सांगतात. पोलीस मुक्ताचा सही घेऊन तिला सोडून देतात. घरी जाताना सागर मुक्ताला विचारतो की मुक्ता, आता तरी सांग, तुला नेमकं काय झालंय आणि तू जेलमध्ये कसं काय आली? मुक्ता सागरला म्हणते की मी गप्प बसण्यातली नाहीये, मी बोलणार आणि सर्वांसमोर बोलणार. मुक्ता आणि सागर घरी जातात. इकडे कार्तिकला कळते की मुक्ता जेलमधून सुटली आहे आणि मुक्ता आणि सागर घरी येत आहेत. कार्तिक त्या मुलीला कॉल करतो आणि तिला धमकावतो की मुक्ता कशी काय जेलमधून सुटली, आणि तिला म्हणतो की जर तू मला धोका देण्याचा प्रयत्न केला तर माझ्या एवढा वाईट माणूस नाहीये आणि हे तुला चांगलंच माहीत आहे.
कॉल बंद केल्यावर कार्तिक विचारतो की जर मुक्ताने सर्वांना काही खरे सांगितले तर खूप अवघड होईल. इकडे घरी येताना मुक्ताला सर्व काही आठवत असते की कार्तिकने तिच्यावर कसा अत्याचार केला. तिला खूप राग आलेला असतो आणि ती ठरवते की घरी गेल्यावर सर्वांना सर्व काही सांगायचे. इकडे सागरच्या घरी सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात. इतक्यात लकीला सागरचा कॉल येतो आणि तो सांगतो की मुक्ता मिळाली आहे आणि आम्ही घरी येत आहोत. सागर आणि मुक्ता घरी आल्यावर दा दादा मुक्ताला विचारतात की मुक्ता काय झाले सांग. त्यावर मुक्ता म्हणते की मला माहिती आहे की तुम्हाला मला खूप काही प्रश्न विचारायचे आहेत आणि मला पण तुम्हाला खूप काही सांगायचे आहे. पण मला असे वाटते की घरातील सर्व माणसे इथे पाहिजेत. तेव्हा मुक्ता म्हणते की इथे सर्व मेंबर नाही आहेत. तेव्हा स्वाती लकीला म्हणते जाऊन कार्तिकला बोलावून आणा. कार्तिक आल्यावर इंद्रा म्हणते की आता सांग की कुठे होतीस तू पूर्ण रात्रभर. सागर म्हणतो की आता तर सांग मुक्ता काय झाले ते. तेव्हा मुक्ता म्हणते की मी रात्री बाहेर गेले कारण मी एकटी घरात राहू शकत नव्हते, कारण मला कार्तिकपासून धोका होता. तिचे हे शब्द ऐकताच घरातील सर्वजण चकित होतात. काय चालू आहे कोणालाच कळत नाही. सर्वजण कार्तिककडे बघतात. मुक्ता म्हणते की रात्री कार्तिकने माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित होतात. इतक्यात स्वाती मुक्ताजवळ येऊन म्हणते, तुला सकाळी सांगितले ना की तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे आणि तू अजून पण तिथेच अडकून बसली आहे. इतक्यात सागर उठतो आणि म्हणतो, बस करा सर्वजण, हा काय तमाशा लावला आहे. घरात एवढं सगळं चालू आहे आणि मला कोणी काही सांगितले नाही. मुक्ता म्हणते की मी सांगते ना सागर, मी सर्व काही सांगते तुम्हाला. इतक्यात इंद्रा म्हणते की उगीच आगीत आगीत तेल ओतू नकोस, गप्प बस. मुक्ता म्हणते की आता खूप उशीर झाला आहे आणि मला सर्व काही सागरला सांगावेच लागेल. आणि मुक्ता सागरला तिच्यावर कार्तिकने केलेला सर्व अत्याचार सांगते. सागर मुक्ताला म्हणतो की जर तुझ्याबरोबर हे सर्व झाले तर तू मला का नाही सांगितले. मुक्ता म्हणते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता पण तुमचा कॉल लागत नव्हता. सागर मुक्ताला म्हणतो की आणि तू स्वतःच कार्तिकला घरात घेऊन आली होतीस आणि तूच म्हणाली होतीस की कार्तिकची मदत करा आणि आता अचानक कार्तिक एवढा वाईट कसा झाला. मुक्ता म्हणते की चेहऱ्यावरून कसे ओळखणार की कोण कसे असू शकते ते. मी कार्तिकला घरात घेऊन आले कारण तो स्वातीचा नवरा आहे आणि त्यांना खूप कर्ज झालं होतं म्हणून त्यांची मदत केली. खरं तर कार्तिक दुबईत होते तेव्हा अत्याचार कार्तिकवर नव्हता झाला, तर त्या माझ्या ऑफिसमधील मुलीवर या कार्तिकने अत्याचार केला होता. इतक्यात स्वाती मुक्ताला हाताला धरून ओढते आणि म्हणते, मुक्ता बस कर आता, तू काहीही बकवास करू नकोस. तेव्हा मुक्ता म्हणते की मला पण आज कळाले की त्या मुलीला कार्तिकनेच फसवले होते आणि तिच्यावर अत्याचार केला होता. तरीही मी विचार केला होता की जाऊ द्या, कार्तिकला एक चान्स द्यावा, काही हरकत नाही. परंतु जेव्हा मी घरी आले तेव्हा कार्तिकने माझ्यावर जबरदस्ती केली. हे ऐकून स्वाती मोठ्याने ओरडते आणि म्हणते की हे सर्व खोटे आहे. सागर म्हणतो की स्वाती तू गप्प बस आणि मुक्ताला म्हणतो की जर हे सर्व खरं आहे तर तू जेलमध्ये काय करत होतीस. त्यावर मुक्ता म्हणते की जेव्हा मी इथून पळून गेले तेव्हा डायरेक्ट मी माझ्या ऑफिसमधील मुलीच्या घरी गेले. तेव्हा मला तिने मदत करते म्हणून सांगितले. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. तिथे आम्ही सर्व हकीकत सांगितली. मात्र तिथे गेल्यावर मात्र त्या मुलीने तिथे माझ्या उलट साक्ष दिली आणि मलाच पोलिसांनी जेलमध्ये टाकले. आणि मुक्ता पुढे म्हणते की अशा प्रकारे कार्तिकने सर्व प्लॅन करून मला जेलमध्ये अडकवले. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की कार्तिकचा खरा चेहरा सर्वांसमोर आल्यावर सागर कार्तिक बरोबर कशा प्रकारे वागतो आणि सागर मुक्ताचे सत्य कशा प्रकारे शोधून काढतो हे आपण पुढील भागात पाहणार आहोत.